असं म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणावरून बोलावं येत नाही तोपर्यंत तुम्ही इथे जाऊच शकत नाही. आणि हाच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी बोलते उज्जैनच्या महाकालबद्दल. आत्तापर्यंत मी खूप रील्स पाहिल्या होत्या. महाकाल का बुलावा आहे, जब तक महाकाल नाही बुलाते तब तक हम वहाँ नहीं जा सकते. हे सगळं पाहून वाटायचं, खरंच असं होत असेल का? माझ्याच आयुष्यात तसंच काहीसं घडलं. माझा प्लॅन होता केरळ ट्रिपचा, पण काही कारणांमुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. मग मला वाटलं, आता केरळला नाही चालले तर मग एवढ्या सुट्ट्या वेस्ट कशाला घालवायच्या. म्हणून मी 18 डिसेंबरला 3 दिवसांची लीव टाकली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या एका मैत्रिणीचा अचानक फोन आला. ती म्हटली, उद्या आपण उज्जैनला जाऊया का? आणि खरंच सांगते, मी कोणत्याही क्षणाचा न विचार करता म्हटले, हो जाऊया. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की महाकाल की नगरी जाने के लिए प्लॅन नाही बनाना पडता, महाकाल खुद बुलाते. कारण बघा ना, कुठलाही प्लॅन नाही, अचानक सुट्ट्या घेतल्या आणि त्याच वेळी आम्हाला एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले भेटले, ज्यांची 19 डिसेंबरला उज्जैन आणि ओंकारेश्वरची ट्रिप निघणार होती. मग काय, आम्ही ती ट्रिप लगेच बुक केली. महाकालने स्वतः बोलवलं होतं आणि आम्ही निघालो होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आम्ही कसं गेलो होतो, बुकिंग कुठं केलं आणि महाकालचं दर्शन कसं झालं. तोपर्यंत